प्रश्न 9 आपण बघतोय, ज्यामध्ये काय सांगितलंय की एक रेल्वे एका खांबला 18 सेकंद मध्ये ओलांडते आणि तिची लांबी दिली आपल्याला 300 मीटर. तर त्या गाडीचा ताशी वेग किती? आता ताशी वेग म्हणजे काय? ती एका तासाला किती किलोमीटर चालली ते आपल्याला काढायचंय. आता दिलेली इन्फॉर्मेशन काय? पहिले तर लक्षात घ्या. समजा ही रेल्वे आणि इथे हा खांब आला. आता हा जो खांब आहे ह्या रेल्वेला ओलांडायचा आहे म्हणजे काय? ती इथून पूर्णतः इकडे जाईल. हा जो टप्पा आहे हा पूर्ण इकडे होईल. ओलांडलं. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा जो खांब आहे, समजा इथे असा एखादा पूल असता तर एवढं डिस्टन्स मध्ये आपण ऍड केलं असतं, बरोबर आहे. परंतु हा जो खांब आहे त्या खांबला लांबी नाहीये. त्या लांबी नसल्यामुळे आपण असं लक्षात घ्यायचं की जेवढी रेल्वेची लांबी आहे आपल्याला दिलेली 300 मीटर, तेवढीच तिने काय केली? पलीकडे गेली, म्हणजेच स्वतःलाच तिने ओलांडलं. तर दिलेला जो प्रश्न आहे आपल्याला त्याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं की जे 18 सेकंद दिले त्या 18 सेकंद मध्ये ती स्वतःला ओलांडलं तिने. म्हणजे काय? 300 मीटर अंतर तिने स्वतःला ओलांडलं, म्हणजे 18 सेकंद मध्ये ती 300 मीटर गेली. तर ताशी वेग म्हणजे एका तासाला पण आपण सेकंद मध्ये कन्वर्ट करून घेऊ, जे होईल 3600. तर 3600 सेकंद मध्ये किती जाईल? म्हणजे आपल्याला इथे जे उत्तर मिळणार तो आपला वेग असेल, एका तासाचा वेग असेल. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि आपल्याला उत्तर मिळून जाईल. कशा पद्धतीत? लक्षात घ्या. 300 गुणिले 3600 भागिले 18. ह्या 18ने 36 ला भाग देऊन टाकू. 18 दुने 36 का दिला? भागाकाराचा संबंध येतो. 18 दुने 36. आता लक्षात घ्या, हा जो 3 आहे हा 2 आहे, यांचा गुणाकार करून टाकू. किती आला? 3 दुने 6. आता किती शून्य आहे इथे? 1 2 3 4, याच्यावर मांडून टाकू आपण. आता आपलं जे उत्तर आलं ते आलं मीटर मध्ये, 60,000 मीटर. परंतु आपल्याला काय पाहिजे? किलोमीटर मध्ये. मग जर 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, तर 60,000 मीटर म्हणजे 60 किलोमीटर. म्हणजे काय आलं आपलं उत्तर इथे? 60 किलोमीटर आपल्याला इथे ताशी वेग मिळालेला आहे. प्रश्न 10. 225 मीटर लांबीची रेल्वे एका पुलाला 54 सेकंद मध्ये ओलांडत आहे आणि त्या रेल्वेची स्पीड दिलेली आहे 40 किलोमीटर पर आवर. तर आपल्याला त्या पुलाची लांबी काढायची आहे. प्रश्न पहिले व्यवस्थित समजून घेऊ की काय सांगतोय. समजा ही रेल्वे आणि हा इथून पूल लागला. आता हा जो पूल आहे, प्रश्नात काय सांगितलं आपल्याला? पुलास 54 सेकंदात ओलांडते. म्हणजे इथून ती इकडे येईल आणि पूर्णपणे इकडं चालल्या जाईल. हा शेवटचा जो टप्पा आहे तो इकडे येईल, म्हणजे इथून रेल्वे पूर्णपणे इकडे गेली, म्हणजे पुलाला ओलांडलं. आणि किती सेकंद मध्ये? 54 सेकंद मध्ये ओलांडलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, समजा ही रेल्वे आता कुठे गेली? इकडे गेली. परंतु ज्या वेळेस ही रेल्वे ह्या पुलाच्या समोर आली त्यावेळेस तिने स्वतःची लांबी पण तर ओलांडली ना. म्हणजे इथे ही रेल्वे स्वतःची लांबी पण ओलांडतीये आणि प्लस पुलाची पण ओलांडतीये ह्या 54 सेकंद मध्ये. हा कॉन्सेप्ट इथं व्यवस्थित लक्षात घ्या की 54 सेकंद मध्ये रेल्वे प्लस पुलाची लांबी ओलांडल्या जातीये. म्हणून आपल्याला काय लक्षात घ्यायचंय की ह्या 54 सेकंद मध्ये आपल्याला रेल्वे प्लस पुलाची लांबी आपल्याला मिळणार आहे. मग आपण पुढे बघू का ती पुलाची लांबी कशी आपल्याला मिळेल. मग आता काय इन्फॉर्मेशन आहे इथे की 40 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासाला ती काय सांगते? एका तासाला म्हणजे 3600 सेकंदाला किती जाते ती? 40,000 मीटर. मग आता मी इथे 40 किलोमीटरला 40,000 का लिहिलं? मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतलं आणि इकडे एका तासाला 3600 सेकंद मध्ये कन्वर्ट केलं. याच्या पुढे काय करायचं? बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. आपल्याला बघा कसं उत्तर मिळतं. 54 गुणिले 40,000 भागिले 3600. आता ही मांडणी कशा पद्धतीत केली आपण? पहिलं तर याच्यामध्ये शॉर्टकट मध्ये सांगून देते, कुठे पण क्वेश्चन मार्क असेल त्याच्या अपोजिट जे येईल ते बस अपॉन मध्ये लिहायचं. आता इथे काय करायचं? याचा आणि याचा संबंध कशाचा आहे? भागाकाराचा येतो. म्हणून ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट करून टाकू. ओके. आता पुढे काय करायचं? भाग द्यायचा आहे. आता याला भाग कशा पद्धतीत द्यायचा? हा जो 4 आहे ह्या 4 ने 36 ला भाग जातो. 4 नम
36 आणि 9 ने 54ला भाग जातो, 9 6 54. आपण जशा पद्धतीत भाग दिला जाईल तशा पद्धतीत भाग द्यायचा आणि उत्तर काढून घ्यायचं. इथे 6 आले, बस हे 6 लिहून टाकू. 6 वर किती शून्य उरले? इथे 2 उरले, 2 उरले. इथे 600 आलं. आता हे जे 600 आलं मी पहिलेच सांगितलं, 54 सेकंदचं जे उत्तर आलं ते 600 आलं. म्हणजे 600 ती रेल्वे प्लस पूल ची जेवढं आहे तेवढं ओलांडतीये आणि आपल्याला ऑलरेडी रेल्वेचं किती आहे ते माहिती आहे. ते किती आहे? 225 आहे. मग आपण काय करणार इथे, हे जे 600 आपलं आलेलं आहे त्याच्यातून आपण रेल्वेचं मायनस करून टाकू. रेल्वेचं किती आहे आपलं आलेलं? 225. बस आपण मायनस केलं. मायनस केल्यानंतर जे आपल्याला उत्तर मिळणार ते समजून घ्यायचं आपली पुलाची लांबी आहे. 10तून 5 गेले 5, 9 7, 5तून 2 गेले 3. किती आलं? 375 मीटर ही आपल्या पुलाची लांबी असेल. खूप सोपा प्रश्न आहे. बस आपण काय केलं प्रश्न समजून घ्या की 54 सेकंड मध्ये फक्त तिने काही पुलाला नाही ओलांडलं, तिने स्वतःची लांबी ओलांडली. म्हणजे 54 सेकंड मध्ये ओलांडली, ती आपण काढून घेतली. जे उत्तर आलं त्यातून आपण जी रेल्वेची लांबी ती मायनस केली. जे फायनल उत्तर आलं ती आपली पुलाची लांबी आहे. असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण अजून कंटिन्युअस बघू, जो की प्रश्न 11वा असेल. आता जो आपण प्रश्न पाहिला सेम हा प्रश्न तसाच आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय केलं? पुलाची लांबी काढली. ह्या प्रश्नामध्ये आपण काय करू? रेल्वेची लांबी काढू. बस सेम तसा आणि तसाच प्रश्न आहे. काय सांगतोय आपल्याला प्रश्न की समजा 144 किलोमीटर पर आवर रेल्वेची स्पीड दिली आहे आणि 120 मीटर लांबीच्या पुलाला ती ओलांडतीये 30 सेकंद मध्ये. तर आपल्याला त्या रेल्वेची लांबी काढायची आहे. पहिले व्यवस्थित आपण स्ट्रक्चर नुसार समजून घेऊ. समजा आपली ही रेल्वे आणि इथून हा आपला पूल. आता हा रेल्वेचा शेवटचा डब्बा. आता रेल्वे जर ह्या पुलाला ओलांडतीये म्हणजे काय होईल? शेवटचा डब्बा इथे येईल आणि ती इथून इकडे जाईल. म्हणजे ही पूर्ण रेल्वेने ह्या पुलाला ओलांडलं. आता ह्या पुलाची आपल्याला ऑलरेडी लांबी दिलेली आहे 120 मीटर. हा आपला पूल आहे आणि ही आपली रेल्वे आहे. आणि त्या पुलाला ही रेल्वे किती सेकंद मध्ये? 30 सेकंद मध्ये ओलांडतीये. आता एक गोष्ट इथे लक्षात, आता याचा तर काही विषय नाही कारण रेल्वे आता ओलांडलंय म्हणजे पलीकडे गेली. आता ह्या 30 सेकंद मध्ये फक्त पुलाचीच लांबी लिखणार का? नाही, इथं रेल्वेला पण ओलांडलं ह्या 30 सेकंद मध्ये आणि पुलला पण ओलांडलं. म्हणजे ज्या वेळेस रेल्वेने पुलला ओलांडलं त्यावेळेस रेल्वेने स्वतःची लांबी पण ओलांडली. म्हणजे ह्या 30 सेकंद मध्ये रेल्वे प्लस पूल असे दोघांची पण जेवढी लांबी असेल तेवढी 30 सेकंद मध्ये ओलांडलेली आहे असं आपल्याला तिथे गृहीत धरायचंय. मग आपण काय कसं सॉल्व्ह करणार याला लक्षात घ्या. 30 सेकंद मध्ये ती किती चालली ते आपल्याला काढावं लागेल. म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. कशा पद्धतीत मिळेल ते पुढे आपण बघू. पहिले तर काय इन्फॉर्मेशन आहे? ताशी 144 म्हणजे ती 3600ला किती चालली? 144. आपण याच्यावर 3 शून्य देऊन टाकू म्हणजे 1,44,000 मीटर मध्ये कन्वर्ट केलं आणि तासाला इथं सेकंड मध्ये केलं. पहिलं पण आपण असं सोडवलं, सेम तसंच आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, करून घेऊ आपण. इथं येणार पहिले 30 गुणिले हे येणार इथे 1,44,000 भागिले इथे येणार हे 3600. आता आपण प्रॉपर मांडणी करून घेतली. आता शून्याला शून्य बस कट करून टाकायचा. 1 2 1 2 2 शून्याला 2 शून्य कट झाले. 36 बघा 3 ने 36 ला भाग जातो. 3 1 3 3 1 3 3 2 6. आता इथे 12 आले. 12 ने 144 ला भाग देऊन टाकू. 12 1 12 इथे 2 उरले. 12 2 24. लक्षात आलं? मग 12 हा जो एक आहे 12 1 12 बरोबर. 12 1 12 आणि किती शून्य उरले इथं? 1 2. बस या 12 वर इथं टेकून द्यायचे. किती आलं हे? 1200 मीटर आलं. म्हणजे आपलं उत्तर झालं नाही. हे 1200 मीटर काय? 30 सेकंद मध्ये रेल्वेने जे रेल्वे प्लस पूल ची जेवढी लांबी आहे तेवढं हे 1200 मीटर आलं. याच्यातून आपल्याला कशाची? पुलाची लांबी किती आहे? 120. याच्यातून आपल्याला हे 120 मायनस करावं लागेल. म्हणजे आपल्याला इथे जे येणार 1080 मीटर ती आपली रेल्वेची लांबी असेल. पुन्हा एकदा समजून घ्या काय सांगते ते. हे जे 1200 मीटर आलं ते रेल्वे प्लस पूल आलं. मग याच्यामध्ये आपण काय करू? जी पुलाची दिलेली आहे ती मायनस करून घेऊ. म्हणजे खाली जी राहणार ती कोणती राहणार? आपली रेल्वेची लांबी राहणार.
बस एवढं सोपं होतं. अजून आपण बाकीचे प्रश्न सुद्धा बघूया. एकदम सोपा प्रश्न आहे हा, की प्रति सेकंद वेग आपल्याला काढायचा आहे. बस आपला कॉन्सेप्ट इथे क्लिअर होऊन जाईल की याच्यात नेमकं काय करायचंय. काय सांगतोय प्रश्न, की एक आगगाडी ताशी 36 किलोमीटर वेगाने जातीये आणि तिचा प्रति सेकंद वेग काढा. तिचं काय इन्फॉर्मेशन दिली आपल्याला, ताशी 36 किलोमीटर वेगाने जात आहे. म्हणजे काय, ती एका तासाला 36 किलोमीटर चालली. पुन्हा त्याला सेकंद आणि मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. म्हणजे ती 3600 सेकंद मध्ये 36 किलोमीटर म्हणजे 36,000 मीटर चालली. तर आपल्याला प्रति सेकंद म्हणजे एक सेकंद, इथं आपल्याला मिळेल आपला वेग, जे आपल्याला काढायचं आहे. बस क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि आपलं उत्तर इथे मिळून जाणार. कशा पद्धतीत, इथे येईल 36,000 गुणिले 1 भागिले 3600. इथं 2 शून्याला 2 शून्य कट होतील, 36 एक 36. बस इथे किती राहिले, हे 10. हे बघा, एक हा शून्य पण कट करून इथे देऊन टाकू. 10 गुणिले 1 10 एक 10. म्हणजे आपलं उत्तर मीटर मध्ये आलं. इथे किती आलं, प्रति सेकंद वेग किती आला, एका सेकंदाला ती 10 मीटर जाईल. जर ती 3600 सेकंदाला 36,000 मीटर जातीये, तर ती एका सेकंदाला प्रति सेकंदला किती जाईल, 10 मीटर जाईल. अजून आता हे तर बेसिक आपण बघतोय, पण आता आपल्याला थोडे हार्ड क्वेश्चन बघायचे, ते पण आता आपण काय करू, लगेच बघू. प्रश्न 13वा आपण आता बघतोय. काय सांगितलेलं आहे प्रश्न 13व्यामध्ये, की 280 मीटर लांबीची गाडी आहे आणि ह्या टायमाला जो प्लॅटफॉर्म दिलाय तो त्या गाडीच्या तिप्पट आहे. तिप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म 50 सेकंदात पार करते. तर त्या गाडीचा आपल्याला वेग काढायचा आहे आणि तो कशामध्ये काढायचा आहे, किलोमीटर पर हवर मध्ये काढायचा आहे. प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या, आपण समजून घेऊ. बघा, आता समजा आपण स्ट्रक्चर नुसार व्यवस्थित समजतं ना. आता ही आपली रेल्वे आहे. ही रेल्वे किती आहे, 280 मीटरची आहे. आता इथून एवढा एक पूल आला. पुलाची लांबी काय सांगितलेली आहे, प्लॅटफॉर्म किंवा पूल, याच्यात प्लॅटफॉर्म दिलाय. हा जो प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म तिप्पट म्हणजे कोणाच्या, ह्या गाडीच्या तिप्पट. म्हणजे गाडी किती आहे, 280 आहे. तर ह्या 280च्या तिप्पट म्हणजे 3 पट. म्हणजे आपल्याला 280 ची 3 पट करावं लागेल. 3 8 24 3 2 6 7 8 840. म्हणजे जर ही रेल्वे 280 ची असेल, तर हा जो प्लॅटफॉर्म आहे तो कितीचा असेल, 840 चा असेल. क्लिअर झालं. मग काय सांगितलंय पुढे, जर ही रेल्वे ह्या प्लॅटफॉर्मला पार करतीये, किती सेकंद मध्ये पार करतीये, 50 सेकंदात पार करतीये. समजा आता ही रेल्वे इथून येईल आणि हा रेल्वेचा शेवटचा डब्बा इथं येईल आणि इकडे ती जाईल, पार करतीये. म्हणजे हिचा काय एवढा विशेष राहणार नाही, कारण ती काय झालेली आहे, इथून तिकडे गेली. मग जर ह्या रेल्वेने ह्या प्लॅटफॉर्मला तिकडे जर पार केलं, तर काय केलं लक्षात घ्या, तिने काय केलं, स्वतःची जेवढी लांबी आहे, आता स्वतःची किती लांबी आहे, 280 आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मची किती आली, 840 आली. म्हणजे प्लॅटफॉर्म प्लस रेल्वे दोघांची पण जी लांबी आहे ती तिने क्रॉस केली 50 सेकंद मध्ये. हे लक्षात घ्या, 50 सेकंद मध्ये. मग किती, 280 आणि 840, आपण इथे प्लस करू. 840 प्लस 280 किती झाले, 0 8 4 12 8 9 आणि 11. म्हणजे टोटल 50 सेकंद मध्ये 280 प्लस 840 1120 मीटर अंतर 50 सेकंद मध्ये तिने क्रॉस केलं. तर तिचा आपल्याला वेग काढायचा आहे. आता आपण व्यवस्थित लिहून घेऊ कशा पद्धतीत याचं उत्तर निघणार. 50 सेकंद मध्ये जर ती 1120 जात असेल, तर ती 3600 सेकंदाला किती जाईल. 3600 का घेतलं, कारण एका तासाचं काढायचंय, एका तासाचं आपण सेकंड मध्ये कन्वर्ट केलं. बस इथं व्यवस्थित, इथं गोंधळ करू नका, नाही तर पुढे काही समजणारच नाही. पुन्हा एकदा सांगते, जी रेल्वे आपली किती होती, 280 होती. तिचा तिप्पट प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे तिला गुणिले 3 केलं, 840 झाले. मग 840 प्लस ती स्वतःची पण लांबी क्रॉस करेल, म्हणजे 280 प्लस 840 जे किती आलं, 1120. म्हणजे ती 50 सेकंद मध्ये 1120 जातीये, तर 3600 सेकंदाला किती जाईल. बस एवढंच करायचंय. याचं आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आणि आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. आता लक्षात घ्या कशा पद्धतीत.
आता इथे आहे 1120 गुणिले 3600 भागिले 50. आपण आता व्यवस्थित मांडणी करून घेतली. आता पुढे काय करायचं, हा शून्याला हा शून्य कट होईल किंवा कुठलाही शून्य केलं तरी चालेल. आता 5 ने या 36 ला भाग देऊ आपण. 5 7 35 खाली 1 उरला, पुन्हा 5 दुने 10 हा शून्य उरला, इथे देऊन टाकू. इथे किती राहिले, सोपं आहे. आता काय करावं लागेल, 112 आणि 720 चा आपल्याला गुणाकार करावा लागेल. आपल्याला फायनल आपलं उत्तर मिळून जाईल. आपण काय करू, हा 112 आणि 720 खूप जास्त गुणाकार लंबा जाईल, त्यापेक्षा आपण काय करू, इथे हा 112 गुणिले हा 72 करून टाकू आणि जे उत्तर येईल आपलं त्याच्यावर हा शून्य देऊन टाकू तरी पण चालतं. बे दुने 4 बे एक बे बे एक बे, इथं 7 दुने 14 7 1 7 1 8 7 1 7, इथं 4 4 2 6 8 2 10 7 1 8. काय उत्तर मिळालं आपल्याला इथे, 8064. आपण म्हटलं होतं ना इथे एक शून्य देऊन टाकू, हा शून्य कट झाला, याच्यावर देऊन टाकला, म्हणजे थोडक्यात 112 गुणिले 720 याचा गुणाकार किती आला, 80,640. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे उत्तर आपल्याला मिळालं ते आपण मीटर मध्ये काढलेले, ते उत्तर आपण मीटर मध्ये काढलं. आता पहिलेच त्यांनी सांगितलं की आम्हाला उत्तर कोणतं पाहिजे, किलोमीटर पर हवर, किलोमीटर मध्ये पाहिजे. मग जर आपल्याला ह्या 80,640 मीटरला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करू, याला भागिले 1000 करू, कारण 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर होतं, आपल्याला उत्तर मिळून जाईल. आता सिंपल आहे, हा भागाकार कसा आहे, या पद्धतीने है ना, असं 1000 भागिले 80,600 है ना 640 असा भागाकार आहे. एवढा लंबा भागाकार कशाला करत बसायचं, याचं उत्तर फायनली काय येणार लक्षात घ्या, याला 3 शून्य आहे, याला आपण भागतोय, तर याचं फायनली काय उत्तर येणार, 1 2 3. बस त्याचे लास्ट 3 अंक सोडायचे आणि पॉइंट द्यायचा, म्हणजे किती, 80.640. तुम्ही आता लक्षात घ्या, इथे समजा 2 शून्य आले तर 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा, 3 शून्य आले 3 अंक सोडून पॉइंट द्यायचा, 4 शून्य आले 4 अंक सोडून पॉइंट द्यायचा. हा त्याचा नियमच आहे भागाकाराचा आणि शॉर्टकट पद्धतीने, म्हणजे असा केला तरी हेच उत्तर भेटेल आणि असा केला तरी हेच उत्तर भेटेल. आता एक लक्षात घ्या, इथे पॉइंट दिला, पॉइंट नंतर शून्याला काही व्हॅल्यू नसते म्हणून काही पण दिला तरी चालेल. फायनली आपल्याला उत्तर काय मिळून जाईल इथे, 80.64 किलोमीटर पर अवर. सोपं होता हा प्रश्न, बस समजून घ्या, एकदा समजला म्हणजे तुमचं उत्तर पण हा पटकन मिळून जाईल.